effect of tides. With the high tide, fish move into the creeks and this help fishing activity. बघा हाय टाईडमध्ये काय होते, फिशच्या नॅरो भाग जो असतो समुद्रकिनाऱ्याचा तिथे जमा होतात आणि त्यामुळे फिशिंग ही आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते. धिस टाईड क्लिअर द वेस्ट अँड हेन्स द कोस्ट बिकम क्लीन. ही जी टाईड आहे ही एकदम कोस्ट जो आहे समुद्र किनारा हा क्लीन करून टाकते, कारण ती समुद्र किनारा जोराने येते आणि वापस जाते. पोर्ट्स डू नॉट गेट फिल्ड विथ सेडिमेंट्स. आणि पोर्टवर तुकडे वगैरे जे असते कचरा वगैरे हा सगळा जमा होत नाही. शिप्स कॅन मूव अप टू द पोर्ट ड्युरिंग हाय टाईड. आणि अशामुळे शिप पण पोर्टपर्यंत पोहोचू शकते. ड्युरिंग हाय टाईड्स ही वॉटर कॅन बी स्टोअर्ड इन सॉल्ट पॅन्स फ्रॉम विच सॉल्ट कॅन बी ऑप्टेन. हाय टाईडमध्ये समुद्राचं पाणी जे आहे सॉल्ट पॅनमध्ये जमा होते आणि आपल्याला सॉल्ट मिळतो. द टायडल फोर्स कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि टायडलचा जो फोर्स आहे त्याच्या शक्तीमुळे आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करू शकतो. अ लॅक ऑफ अन अंडरस्टँडिंग ऑफ द टायमिंग ऑफ हाय अँड द लो टाईड मे कॉज ॲक्सिडेंट इन स्विमर्स एंटरिंग द सी. समुद्रात जे स्विमर्स उतरतात त्यांना जर टायमिंगचा अंदाज नसेल की हाय टाईड कधी येते किंवा लो टाईड कधी येतं तर ते डुबू शकतात किंवा ॲक्सिडेंट त्यांचा होऊ शकतो. द टाईड्स हेल्प इन मेंटेनिंग द मॅनग्रोव्ज अँड द कोस्टल बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, तर समुद्रातली जी बायोडायव्हर्सिटी आहे, जीवन आहे, यांना मदत करते. टायमिंग ऑफ द टाईड्स चेंज डेली. तर बघा टाईड्सचा जो टायमिंग आहे हा डेली चेंज होत राहतो. द टाईड्स आर कंटिन्युअसली ऑकरिंग फिनॉमिना. टाईड्स हा कंटिन्युअसली ऑकरिंग फिनॉमिना आहे, म्हणजे हा कंटिन्यू होत राहतो. ठीक आहे. आफ्टर रिचिंग द मॅक्सिमम वॉटर लेवल ड्युरिंग हाय टाईड, लो टाईड सेट इन. जेव्हा सगळ्यात जास्त हाय टाईड होते त्याचवेळी दुसऱ्या साईडला लो टाईड पण बघायला मिळते. सिमिलरली आफ्टर रिचिंग द लोवेस्ट वॉटर लेवल ड्युरिंग लो टाईड, द हाय टाईड सेट इन. आणि नंतर जेव्हा लो टाईड बघायला मिळते त्याच्यानंतर आपल्याला हाय टाईड पण बघायला मिळते. रिमेंबर दॅट इन द फॉलोइंग डिस्कशन द हायेस्ट लिमिट ऑफ द टाईड्स हाय टाईड्स इज मेन्शन. खाली काही डिस्कशन दिलं त्याच्यावर हायेस्ट लिमिट जे हाय टाईडची ती मेन्शन केलेली आहे. See figure 3.9. You will understand why the timing of the high tide and the low tide change daily. तर फिगर 3.9 नुसार इथे माहिती दिली आहे, यानुसार तुम्हाला हाय टाईड आणि लो टाईडचं टायमिंग का बरं चेंज होतं हे दाखवलेलं आहे. तर पहिले आपण फिगर बघून घेऊया. इथे अर्थचं नॉर्थ पोल दाखवलेला आहे. एफ आणि F1 दिला आहे. पी आणि P1 आहे. इथे तुम्हाला अँगल मिळेल 6 डिग्री 15 मिनिट आणि 12 डिग्री 30 मिनिटचा. इथे पोझिशन ऑफ द मून आहे M1 M2 आणि M3. तर याच्याबद्दल आपण समोर वाचून घेऊया. देअर विल बी हाय टाईड ॲट अ पॉईंट P ॲज इट द अपोजिट ऑफ द मून. तर बघा P जो पॉईंट हा मूनच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे, त्यामुळे P पॉईंटवर आपल्याला हाय टाईड बघायला मिळतं. ॲज पॉईंट F इज अपोजिट ॲट अन अँटीपोडल लोकेशन टू द पॉईंट P, इट विल ऑल्सो एक्सपिरियन्स द हाय टाईड ॲट द सेम टाईम. तर आपण शिकलो एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला पण आपल्याला हाय टाईड बघायला मिळेल. जसं Pच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन आहे F. जेव्हा Pवर तुम्हाला हाय टाईड बघायला मिळेल त्याच वेळी तुम्हाला Fवर सुद्धा हाय टाईड बघायला मिळेल. इट विल टेक 24 hours फॉर पॉईंट P टू कम बॅक इन टू इट्स ओरिजिनल पोझिशन 360 डिग्री. पॉईंट P विल बी ॲट पॉईंट F आफ्टर 10 hours 180 डिग्री. तर Pला या पॉईंटला पूर्ण रोटेशन कंप्लीट करून वापस याच पॉईंटवर यायला 24 hours लागतात. आणि P या पॉईंटला या पॉईंटवरून F पॉईंटपर्यंत पोचायला, म्हणजे इथून हा पॉईंट इथं जाईल त्याला 12 hours लागतात. हे किती डिग्री झालं 180 डिग्री. द सेम चेंज विल ऑल्सो ऑकर विथ रेफरन्स टू द पॉईंट F. आणि Fवर सुद्धा असंच होईल. जसं Fवरून इथून निघून परत याच पॉईंटवर यायला इथे त्याला 24 hours लागेल आणि F पॉईंटवरून याला इथून रोटेट होऊन इथे पोचायला 12 hours लागेल. Point F will not experience the same high tide because in the meanwhile the moon also would have moved a little ahead, approximately 6 degree 15 minutes. Hence, it will take 25 minutes more for the point F to come to the opposite position to the moon. तर बघा आता इथे काय प्रॉब्लेम झाला सांगतो. P इथून निघून इथे पोहोचला आणि F इथून निघून या पॉईंटवर पोहोचला. पण जेव्हा F या पॉईंटवर पोहोचला तेव्हा मूनने आपली पोझिशन चेंज केली होती आणि मून गेला होता हा M2 पोझिशनवर.
जेव्हा एफ आपली हाफ रोटेशन कंप्लीट करून पीच्या पागी आला तेव्हा मूनची लोकेशन M2 वर गेलेली होती. त्यामुळे आता हायटाईड कधी बघायला मिळेल? या पॉईंटवर, म्हणजे M2 और M3च्या पॉईंटवर आपल्याला हायटाईड बघायला मिळेल. ठीक आहे, कारण मूनने आपली लोकेशन चेंज केली आहे. ओके. आफ्टर 10 hours 25 minutes, F will arrive opposite to the moon and it will experience a high tide. Point P opposite to F will also experience high tide. तर बघा, जेव्हा P हा पॉईंट F हा पॉईंट मूनच्या अपोजिट येईल तेव्हा F या पॉईंटवर आपल्याला हाय टाईड बघायला मिळेल. आणि F इथे आल्यावर याच्या अपोजिट कोणतं पॉईंट जाणार? P पॉईंट. जेव्हा F वर हाय टाईड बघायला मिळेल त्याच वेळी आपल्याला P वर सुद्धा हाय टाईड बघायला मिळेल. आणि याला टाइम किती लागतो? 12 hours 25 minutes. Later again, after 12 hours and 25 minutes, point P1 will experience a high tide as it comes in front of the moon. There will be high tide at F1 2 as shown in the figure 3.9. आता बघा, F जो आहे, P जो आहे हा इथे गेला होता. आता P हा परत याच्या जागी आला. आता इथे आल्यावर इथे मून आहे का? नाही, मून हा M3 पॉईंटवर गेलेला आहे. त्यामुळे P जेव्हा या पॉईंटवर पोहोचेल P1च्या, त्यावेळी हा मूनच्या एक्झॅक्टली अपोजिट येईल आणि या पॉईंटवर आपल्याला हायटाईड बघायला मिळेल. आणि याच वेळी आपल्याला F1 हा जो Pचा एक्झॅक्ट अपोजिट पॉईंट आहे या जागी आपल्याला हायटाईड बघायला मिळेल. There is high tide and low tide twice a day, 24 hours generally. The time difference between two high tides is 12 hours and 25 minutes. तर दिवसभरात आपल्याला हाय टाईड आणि लो टाईड बघायला मिळते. आणि दोन हाय टाईड मधला जो डिफरन्स हा किती राहतो? 12 hours 25 minutesचा हा डिफरन्स राहतो.